महोदय आहेत, रामदासजी बसलेले आहेत, माझे मंत्रिमंडळातील इतरही सहकारी आहेत, मुनगेकर साहेब आहेत आणि महापौरताई आहेत, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, आणि इथे आज उपस्थित जरी नसले तरी या टीव्हीच्या माध्यमातून घराघरातून बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवर्षी या सागराशी स्पर्धा करणारा एक निळा भीमसागर इकडे उसळतो. कोणता सागर मोठा, कोणता सागर खवळलेला, याचं वर्णन करणं कठीण जातं. सागर म्हटल्यानंतर खवळणं आलं आणि शांत होणंही आलं. आजचा हा महापरिनिर्वाण दिन आहे. हा 64 वर्षानंतर असा वेगळ्या परिस्थितीत आपण पाळतो आहोत, कारण करोनाचं संकट हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि म्हणून या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांना सुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो, देशाला समाजाला कशी मदत करतो, याचं आजचं हे जे काही दृश्य आहे ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक समाधान वाटलं असेल की खरा भक्त किंवा खरा भीमसैनिक कसा असावा. मी जे काय आयुष्य वेचले ते फुकट गेलं नाही. ज्या वेळेला गरज असेल, एक काळ होता की जेव्हा एक क्रांती करण्याची गरज होती, वैचारिक क्रांती होती, सामाजिक क्रांती होती, आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका काळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे. म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना, भगिनींना आणि मातांना धन्यवाद देतो आहे की आपण एक अद्भुत दर्शन दरवर्षी घडवत असता, तसं शिस्तीचं आणि संयमाचं अद्भुत दर्शन याही वर्षी आपण घडवलेलं आहात. बाबासाहेब म्हटल्यानंतर नेमकं काय बोलायचं हा एक प्रश्न असतो. कारण हे पुस्तिका मी पाहिली, जुने फोटो बघितले, तो संपूर्ण काळ जिवंत झाल्यासारखं वाटतं. आणि मग एक गोष्ट लक्षात आली